पाटील। अधिकारी साहेब यांनी उपस्थित राहून आज या उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन। तसेच या कार्यक्रमात कर्नल अलेक्स सैनिक सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकारी महोदय या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि सहकार्य दिले याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। समोरच्या सर्वांनी इथेच बसून घ्यावं। व्यासपीठावरील मान्यवरांनी इथून प्रस्थान केल्यानंतर मग आपल्याला बाकीच्या सूचना दिल्या जातील। कृपया सर्वांनी आपल्याला माहिती आहे की आपण सगळ्यांना हृदय सोहळा बघण्यात रंगून गेलेला आहात, पण अधिक रंग तेव्हा येईल जेव्हा तुमच्या टाळ्यांची साथ घ्यायला मिळेल आणि दरवेळेला टाळ्यांचा कडकडाट करायला मिळेल। यानंतर निर्मला निरुगरे गौरव दादू शिंदे, वीर पिता बाबूराव गणपती पाटील यांचा सत्कार करण्याची विनंती मी सगळ्यांना करते। आज विजय दिवसाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आजी आणि माजी सैनिकांना मी शुभेच्छा व्यक्त करतो। आज या निमित्तानं माजी सैनिक कल्याणांच्या निधीसाठी सैनिक कल्याण निधी संकलनाचे काम करणाऱ्या त्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वर्षाच्या निधी संकलनाचंही काम सुरू करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 1 वर्षभरात सर्वसाधारणपणे 1 कोटी रुपयाच्या आसपास निधी संकलित केलेला आहे आणि यापुढेही अशी परंपरा चालू राहील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज हा ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ ह्याचा भव्य सोहळा आज आपण बघितला। या जिल्ह्यांनी मोठमोठे पराक्रमही केलेले आहेत, त्याचबरोबर मोठ्या मोठ्या योजना पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या आहेत ते सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये राबवल्या जातात। ज्या जिल्ह्यामध्ये एक अनोखी परंपरा जी आहे की सगळ्या कामामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये फर्स्ट मग ते चांगलं काम, जनतेचं काम, लोकांसाठी उपयोगी काम असं जे आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर हमेशा नंबर 1 राहिलेला आहे। आपण हा भव्य हॉलही बांधलेला आहे, मागच्या वर्षामध्ये एक भव्य ऑफिस बांधलेलं आहे, सगळ्यांना कॉम्प्युटराइज्ड पेमेंट्स, ऑनलाईन फॉर्म सुरू केलेले आहे, सुविधा केंद्र सुरू केलेलं आहे आणि आत्ता आमचं फक्त एकच मोठं टार्गेट असं आत्ता आम्हाला जे वाटतंय ते एक गडिंग्लज येथे आजरा चंदगड गडिंग्लजच्या 6000 सैनिकांना वैद्यकीय सुविधा गडिंग्लजमध्ये पुरवायची जेणेकरून त्यांना 110 किलोमीटर यावं लागणार नाही। आणि ही जर आपण जिल्ह्याच्या सगळ्या प्रशासनाने आणि इतर लोकांच्या सहयोगाने 109 टी बटालियनच्या सहयोगाने रिजनल सेंटर ECHS हेडक्वार्टर दिल्ली जे ECHSचं जे ऑफिस आहे त्यांनी आपल्याला ह्याच्यामध्ये सहयोग करावं आणि हा मोठा माइलस्टोन राहील। आणि मी ह्या तुमच्या माध्यमातून सर्वप्रथम त्यांना तुमचे आभार मानून मी कोल्हापूरच्या सर्व लोकांना, जनतेला त्यांचा जो वाटा आहे सैनिकांप्रती तो द्यावा ह्याचं मी त्यांना आवाहन करतो आणि आभारही मानतो। धन्यवाद। जय हिंद।